ठीक आहे, चला तर मग एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि हाय स्टेक ऑपरेशनबद्दल बोलूया. विचार करा, शत्रूच्या हद्दीत खूप आतमध्ये एक अमेरिकन पायलट अडकला आहे आणि त्याला परत आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आज आपण याच धाडसी इराणी बचाव मोहिमेचा अभ्यास करणार आहोत, जिथे प्रत्येक पावलावर धोका आहे आणि यशाची खात्री नाही. तर परिस्थिती अशी आहे की इराणच्या आकाशात एक अमेरिकन F-15 लढाऊ विमान पाडण्यात आलंय. त्याचा एक क्रू मेंबर बेपत्ता आहे आणि आता घड्याळाचे काटे वेगाने फिरतायत. प्रत्येक सेकंड महत्वाचा आहे, कारण एका सैनिकाचा जीव धोक्यात आहे. मग प्रश्न हा आहे की एखाद्या शत्रू राष्ट्राच्या अगदी मध्यभागी जाऊन तुम्ही एका पायलटला परत कसं आणणार? हे फक्त तंत्रज्ञानाचं आव्हान नाही, तर ही मानवी सहनशक्तीची, धैर्याची आणि निर्णय क्षमतेची एक जबरदस्त परीक्षा आहे. इथे एक चूक म्हणजे थेट मृत्यू. चला तर मग आपण या मिशनच्या आत डोकावून पाहूया. कॉम्बॅट सर्च अँड रेस्क्यू किंवा CSAR मोहीम नक्की कशी काम करते. हे फक्त हेलिकॉप्टर पाठवण्यापेक्षा खूप खूप जास्त गुंतागुंतीचं असतं. बरं, ही एक अत्यंत ठरवून केलेली आणि वर्षानुवर्षे सराव केलेली प्रक्रिया आहे. म्हणजे बघा, पायलटच्या आपत्कालीन सिग्नलपासून ते हेलिकॉप्टरने त्याला उचलण्यापर्यंत प्रत्येक टप्पा अगदी अचूकपणे पार पाडावा लागतो. ह्यात जराही चुकीला वाव नसतो. हे मिशन एकट्या दुकट्या हेलिकॉप्टरचं काम नाही. इथे एक संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. C-130 कमांड एअरक्राफ्ट आकाशातून सगळ्या ऑपरेशनवर नजर ठेवतं. ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स थेट पायलटाला बाहेर काढण्यासाठी जातात आणि जर जमिनीवर काही धोका निर्माण झालाच तर A-10 वॉर्थॉग विमानं हवाई संरक्षण देण्यासाठी तयार असतात. पण प्रत्येक वेळी गोष्टी प्लॅननुसार होत नाहीत. आणि इराणच्या बाबतीत तर अजिबातच नाही. तिथलं आजचं युद्धक्षेत्र खूप बदललंय. इथे आता एक नवीन आणि अधिक धोकादायक खेळ सुरू झाला आहे. इथेच खरा ट्विस्ट आहे. आधीच्या युद्धांमध्ये अमेरिकेचं हवाई वर्चस्व असायचं, त्यामुळे बचाव पथकांना फारसा धोका नसायचा. पण इराणमध्ये चित्र पूर्णपणे उलट आहे. आता बचाव करणारे हेलिकॉप्टर्सच स्वतः निशाण्यावर आहेत. म्हणजे धोक्याचं स्वरूपच बदलून गेलंय. आणि या बदलामागचं कारण म्हणजे इराणची नवी ताकद. इराणने एक नवीन हवाई संरक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे, जी कदाचित रशियाकडून मिळाली आहे. ही एक खूपच धक्कादायक बातमी आहे, कारण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचा अंदाज होता की इराणची हवाई संरक्षण क्षमता जवळजवळ नष्ट झाली आहे. आणि हा धोका फक्त कागदावरचा नाहीये, तो खरा आहे. या मोहिमेत आत्तापर्यंत 3 बचाव विमानांवर हल्ला झालाय. याचा अर्थ फक्त उपकरणांचं नुकसान नाही, तर यात बसलेल्या लोकांच्या जीवालाही धोका आहे. पण या संघर्षाचे परिणाम फक्त युद्धभूमीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. त्याचे पडसाद आता जगभर उमटायला लागले आहेत. आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावरही होतोय. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगाची एक प्रकारे तेलवाहिनी आहे. जगाचा जवळपास 20% तेल पुरवठा इथून होतो. आणि ती धोक्यात आली की काय होतं? तेलाच्या किमती $100च्या वर जातात आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत होते. आणि याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. जेव्हा आपण गाडीत पेट्रोल भरायला जातो तेव्हा वाढलेल्या किमती आपल्याला लगेच जाणवतात. आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण इराणमधील हा संघर्ष आहे. आणि हे फक्त पेट्रोल पंपापुरतं नाही. ही दरवाढ एका साखळीसारखी पसरते. विमान प्रवासाचे दर वाढतात, ऑनलाईन शॉपिंग महाग होतं, कारण कंपन्या हा वाढलेला खर्च थेट आपल्यावर म्हणजे ग्राहकांवरच टाकतात. पण या सगळ्या जागतिक राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या गोंधळात आपण त्या एका व्यक्तीला विसरून चालणार नाही, जो जमिनीवर एकटा आहे. कदाचित घाबरलेला, पण त्याचा निश्चय पक्का आहे. तो पायलट. पण तो पायलट असहाय्य नाही. त्याला एक खास प्रशिक्षण मिळालंय. सेरे म्हणजे सर्व्हाइव्ह, इव्हेजन, रेझिस्टन्स आणि एस्केप. जिवंत राहणे, शत्रूला चुकवणे, पकडले गेल्यास प्रतिकार करणे आणि संधी मिळताच निसटणे. हे इतकं कठोर प्रशिक्षण असतं की ते त्याला अशा परिस्थितीत टिकून राहायला मदत करतं. एकीकडे तो टिकून राहण्यासाठी लढतोय, तर दुसरीकडे इराणने एक वेगळाच खेळ सुरू केलाय. याने याला फक्त एक लष्करी शोध मोहीम न ठेवता एक सार्वजनिक मोहीम बनवलंय. हे आता एक प्रचाराचं युद्धही बनलंय. त्यांनी त्या पायलटच्या डोक्यावर $60,000चं बक्षीस ठेवलं आहे. याचा अर्थ आता फक्त इराणी सैनिकच नाही, तर सामान्य नागरिकही त्याला शोधतायत. तो आता एक सैनिक नाही, तर एक शिकार बनला आहे. आता विचार करा त्या कमांडर्सचा, ज्यांच्यावर या सगळ्या परिस्थितीत निर्णय घेण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या खांद्यावरचं ओझं प्रचंड आहे. जसजसा वेळ पुढे जातोय तसतसा दबाव वाढत चाललाय. एका बाजूला आपल्या एका सैनिकाचा जीव आहे आणि दुसऱ्या बाजूला एका मोठ्या व्यापक युद्धाचा धोका. हा एक अशक्यप्राय वाटणारा निर्णय आहे. या युद्धात आत्तापर्यंत 13 अमेरिकन सैनिक शहीद झाले आहेत. हा फक्त एक आकडा नाही. ही 13 कुटुंब आहेत जी उद्ध्वस्त झाली आहेत आणि प्रत्येक नव्या निर्णयासोबत आणखी जीव गमावण्याची शक्यता जोडलेली आहे.
पण तरीही लष्कराचा एक अलिखित नियम आहे, एक सिद्धांत आहे, नो वन लेफ्ट बिहाइंड. म्हणजे कोणालाही मागे सोडायचा नाही. हे फक्त एक वाक्य नाही, तर ते एक वचन आहे. एक सैनिक दुसऱ्या सैनिकाला देतो आणि या वचनासाठी ते कोणतीही जोखीम घ्यायला तयार असतात. आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो. एका जीवाचं मोल एका मोठ्या युद्धाच्या धोक्यासमोर कसं ठरवायचं? या प्रश्नाचं कोणतंही सोपं उत्तर नाहीये आणि हेच आधुनिक युद्धाचं सर्वात मोठं आणि दुःखद आव्हान आहे. अशा परिस्थितीत नक्की काय निर्णय घेतला पाहिजे?